सरकार, खासदार, आमदार फोडाफोडीत रममान. निलंगा तालुक्यात 4 शेतकऱ्यांची आत्महत्या. कर्जाचा डोंगर, वाढती महागाई आणि सावकारी फासामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मृगजळ दाखवून फडणवीस सरकार, खासदार, आमदार फोडाफोडीत रममान झाला. राज्यात सरकारची अवस्था मेल्यागत झाली असून प्रशासनावर सूतकळा पसरली आहे. अशा भयग्रस्त वातावरणात जगण्यापेक्षा मरण परवडेल म्हणून निलंगा तालुक्यात गेल्या 8 दिवसात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी एक आत्महत्या तर कृषी दिनाच्या दिवशीच झाली आहे. निलंगा शहरातील गांधीनगर भागात राहणारे मधुकर तुकाराम पाटणकर वय वर्ष 53 यांनी बँक तसेच खासगी सावकाराकडून कर्जाच्या वसुलीसाठी लागलेल्या तगाद्यामुळे वैतागून कृषी दिनीच घरातल्या पंख्याला गळफास घेतला. मधुकर पाटणकर हे अल्पभूधारक. पाऊस पडला तरी पेरणी करण्यासाठी बी बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे ते चिंतित होते. मी कर्जाला कंटाळून आणि शेतात पेरणी करण्यासाठी बी बियाणे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. निलंगा तालुक्यातील जामगा येथील पंडित रामा पवार वय वर्ष 48 यांनी 30 जून रोजी सकाळी 6च्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेतली. माने कुटुंबाची शोकांतिका. वेदनदायी तालुक्यातील अन्सारवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी गुणवंत व्यंकटराव माने वय वर्ष 65 यांनी कर्ज आणि सततच्या आर्थिक विवंचनेला कंटाळून 30 जून रोजी शेतातच गळफास घेतला. या कुटुंबाची शोकांतिका अत्यंत वेदनादायी आहे. गुणवंतराव यांच्या एका मुलीचा काही वर्षांपूर्वीच सर्पदंशाने मृत्यू झाला होता. या धक्क्यातून माने कुटुंब सावरत नाही. तोच 2 वर्षांपूर्वी त्यांच्या धाकट्या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलाला कर्करोगाने ग्रासलं. उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला. काही वर्षांच्या अंतराने 3 तरुण अपत्यांचा मृत्यू झाल्याने गुणवंतराव खचून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 विधवा सुना, 3 नातू आणि 2 नाती असा परिवार आहे. आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. शेतीवरील कर्जाचे ओझं असह्य झाल्यानेच त्यांनी आपले जीवन संपवलं. सोनखेड येथील मारुती मनोहर साळुंके वय वर्ष 36 या तरुण शेतकऱ्याने कर्जामुळे होणाऱ्या ओढाताणीमुळे 25 जून रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेतला. कुटुंबियांनी त्याला तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र 2 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 27 जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.